बातमी नाशिकमधून। नाशिक शहरात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे। महापौर हिमगौरी आडके अतिक्रमणांबाबत आक्रमक झाल्यात। अधिकाऱ्यांना आदेश देऊन अतिक्रमण तोडले। अधिकाऱ्यांसह महापौर हिमगौरी आडके थेट रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणांच्या ठिकाणी पोहोचल्या। अधिकाऱ्यांना आदेश देऊन जागीच अतिक्रमण तोडले। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आला। स्वतः महापौर रस्त्यावर उतरल्यानं अतिक्रमित बांधकामधारकांची मात्र चांगली धावपळ उडाली। दरम्यान या सगळ्या अतिक्रमण विरोधी मोहिमेसंदर्भात महापौर हिमगौरी आडके यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। शहरात मागच्या काही दिवसांपासून मॅडम खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। अनेक नागरिकांच्या सुद्धा तक्रारी आहेत। आपण स्वतः आज पाणी करताय, काय काय आढळून आले आपल्याला? नक्कीच तुम्ही बघितलं असेल की वर्षानुवर्ष असलेलं अतिक्रमण आता हटवलं जात आहे आणि प्रत्येक जण जे अतिक्रमित आहे त्यांना नोटिसा बजावल्या गेल्या। सगळं सोपास्कार जो आहे तो करण्यात आलेला आहे। आता कुठे नाशिक हे अतिक्रमण सहन करणार नाही आणि आता आपण पाहताय की हा पंपिंग स्टेशनचा रस्ता आहे आणि इथे खरं तर ह्या टू व्हीलर लागल्या नाही पाहिजे। हा फॅनिंगचा रस्ता आहे आणि इथे अतिक्रमित भागात हॉटेल्स वगैरे चालत होती, ते आज आम्ही काढलं आहे। ही पार्किंग खरं तर वरच्या बाजूला अपेक्षित आहे, पण असे बरेच ठिकाण आहेत नाशिक शहरामध्ये त्यांनी सामान्य नागरिक अतिशय त्रस्त आहे। आपण पाहता आहे की युटिलिटीज टाकली जात आहेत, रस्ते खोदलेले आहेत आणि त्यामधनं चांगला रस्ता शोधून नागरिकांना दळणवळण करायचं आहे। त्यामुळे ही समस्या ही रोजची झाली आहे आणि लोकांना अतिशय दुखापत होती आहे की जिथे जिथे खड्डे असतील आणि अशा पद्धतीचं अतिक्रमण असेल त्याचं नेमकं करायचं काय, आणि म्हणून गांभीर्याने ह्या प्रश्नाकडे आम्ही पाहतोय आणि येणाऱ्या काळात अजून जास्त अतिक्रमण जिथे असतील त्यांनी खरं तर सतर्क राहायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःहून ते अतिक्रमण काढून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करते, कारण तो बुलडोजर थांबणार नाही। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।